आजचा आपला विषय आहे जाहिरात लेखन. विद्यार्थ्यांनो, आपल्या प्रश्नपत्रिकेतील विभाग 5 म्हणजेच उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5A ह्यात 3 पैकी कोणत्याही 2 कृती सोडवा असा प्रश्न प्रत्येकी 5-5 अशा एकूण 10 गुणांसाठी लिहायला येतो. या प्रश्नातील 3 कृती म्हणजेच 1 जाहिरात लेखन, 2 बातमी लेखन आणि 3 कथालेखन होय. आजच्या ह्या तासिकेत आपण जाहिरात लेखनाचा भाग पाहणार आहोत. लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणं, त्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेणं हाच जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. तसं पाहता जाहिरात ही एक कला आहे. एखाद्या वस्तूबद्दल, संस्थेबद्दल, शिबिराबद्दल समर्पक व योग्य शब्दात आपले विचार मांडण्याची कला म्हणजेच जाहिरात कला होय. आजच्या गतिमान युगात जाहिरातीचे वर्चस्व वाढलेलं आहे. विद्यार्थ्यांना जाहिरातीचं ज्ञान व्हावं व या कलेत त्याने पारंगत व्हावं म्हणूनच अभ्यासक्रमात जाहिरात लेखन या कौशल्याचा समावेश करण्यात आलेला आहे. जाहिरात लेखन करताना आपण खालील मुद्दे विचारात घेणं आवश्यक आहे. ते आता आपण वाचूया. 1. जाहिरात लेखनात भाषेला अतिशय महत्त्व आहे. 2. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचं मुख्य सूत्र आहे. 3. जाहिरातीकडे लक्ष वेधलं जाईल अशी शब्दरचना असणं आवश्यक आहे. 4. जाहिरात कशाची आहे ते आकर्षक पद्धतीनं सांगितलं पाहिजे. 5. काव्यमय, अलंकारिक, प्रभावी, आकर्षक अशा शब्दांचा वापर करणं इथे गरजेचं आहे. 6. वस्तूची गुणवत्ता जाहिरातीतून दिसली पाहिजे. 7. सुभाषित, सुवचन, काव्यमय भाषा, कवितेतील किंवा गाण्यातील एखाद दुसऱ्या ओळींचा वापर इथे करावा म्हणजेच स्लोगन वगैरे देणं अपेक्षित आहे. 8. जाहिरात लेखन करताना चित्र काढणं, चित्र कलात्मकरित्या रंगवणं, सजावट करणं अनिवार्य नाही. येथे योग्य ओळींमध्ये केलेली मांडणी महत्त्वाची असते. म्हणजेच इथं चित्र काढणं गरजेचं नाहीये. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची रंगरंगोटी करणं सुद्धा गरजेचं नाहीये. 9. परीक्षेत लेखन अपेक्षित आहे, सजावट नाही. 10. सर्वात महत्त्वाचे, कृतीपत्रिकेत जाहिरातीसाठी जो विषय दिलेला असेल त्यानुसार जाहिरात तयार करावी. म्हणजेच कधी कधी मुलं काय करतात की विषय एखादा दिलेला असतो पण त्यांना जे समजतं किंवा त्यांना जे वाटतं ते विषयाला अनुसरून करत नाहीत. मग त्याला गुणदान दिलं जात नाहीत. म्हणजेच काय तर विषयाला अनुसरून तुम्ही कृती करणं किंवा जाहिरात लेखन करणं अपेक्षित आहे. 11. पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID यांचा स्पष्ट उल्लेख असावा. 12. अत्यंत महत्त्वाचे, जाहिरात पेनाने लिहावी, पेन्सिलीचा वापर करू नये. म्हणजे मुलांकडे अनेक शाईचे पेन असतात तर त्या अनेक रंगाने ही जाहिरात करू नये किंवा वेगवेगळ्या रंगीत पेन्सिली, रंगीत खडू वगैरे ह्यांचा वापर केला जातो. तर मुलांनी हे टाळावं. तर ज्या पेनाने ते कृतीपत्रिका की म्हणजेच उत्तरपत्रिका सोडवत असतील त्याच पेनाने हे जाहिरात लेखन ही केली पाहिजे. 13. चित्र काढण्याची आवश्यकता नाही. म्हणजे इथे फक्त आणि फक्त शब्दाला महत्त्व आहे. कुठल्याही प्रकारचं चित्र काढणं गरजेचं नाही. आपल्या कृतीपत्रिकेत जाहिरातीसाठी पुढील प्रकारच्या कृती लेखनास येऊ शकतात त्या आपण इथं पाहणार आहोत. जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती. 1. शब्दावरून जाहिरात लेखन. 2. जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणं. 3. विषय देऊन जाहिरात लेखन. 4. दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीनं पुनर्लेखन करणं. आता आपण उदाहरणादाखल जाहिरात लेखनाच्या काही नमुना कृती पाहणार आहोत.
यातील अ आहे, खालील जाहिरात वाचा व त्या खालील कृती सोडवा. वाळके शक्ती व्यायामशाळा ही आपल्या पाठ्यपुस्तकातील जाहिरात आपण वाचूया. आरोग्यम धनसंपदा, वाळके शक्ती व्यायामशाळा, प्रो विशाल वाळके यांची व्यायामशाळा. योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली. डाव्या कोपऱ्यात म्हणजे लेफ्ट हँड साईडला वेळ दिलेली आहे. सकाळी 5 ते 10, सायंकाळी 5 ते 9, सायंकाळी म्हणजे संध्याकाळी. आमची वैशिष्ट्ये: वातानुकूलित प्रशस्त जागा, सोयीस्कर वेळा, आधुनिक सामग्री, तज्ज्ञ प्रशिक्षक. त्यानंतर संपर्क पत्ता दिलेला आहे. वाळके शक्ती व्यायामशाळा, प्राजक्त हिल टॉप रोड, अमरावती 14. आता या जाहिरातीच्या खालती आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत 5 गुणांसाठी. कृती सोडवा. 1 आहे व्यायामशाळेचे व्यवस्थापक. 2 व्यायामशाळेचा ब्रीदवाक्याचा अर्थ. 3 व्यायामशाळेची वैशिष्ट्ये. 4 जाहिरातीतून मिळणारा संदेश. ह्या जाहिरातीवर आपणास 5 गुणांच्या कृती सोडवायच्या आहेत. आता या कृतीवर आधारित प्रश्नांची उत्तरं आपण इथे बघत आहोत. जाहिरातीत प्रश्न क्रमांक 1, व्यायामशाळेचे व्यवस्थापक कोण आहेत? तर विशाल वाळके. प्रश्न क्रमांक 2, व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ विचारला आहे. आता मला सांगा ब्रीदवाक्य कोणतं आहे? आरोग्यम धनसंपदा. मग त्याचा अर्थ काय आहे? आरोग्य हे धनसंपदेसारखे मौल्यवान आहे. बरोबर ना? प्रश्न 3, व्यायामशाळेची वैशिष्ट्य कोणती? तर वातानुकूलित प्रशस्त जागा, सोयीस्कर वेळा, आधुनिक सामग्री आणि तज्ज्ञ प्रशिक्षक. बरोबर ना? आता शेवटचा प्रश्न बघा. जाहिरातीतून मिळणारा संदेश. काय बरं असेल हा संदेश? आरोग्य ही संपत्ती आहे. तसेच योगासने व व्यायाम ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. कळलं ना आता प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची? तर चला आपण आता जाहिरातीचा दुसरा नमुना पाहूया. जाहिरात लेखन नमुना कृती आ. यात आपल्याला दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन करायचं आहे. इथे मी उदाहरणादाखल विषय घेतला आहे. केशतेल या विषयावर जाहिरात तयार करा. मुलांनो, केशतेल म्हणजेच हेअर ऑइल ह्या विषयावर आपल्याला जाहिरात करायची आहे. मी इथे ही जाहिरात तुम्हाला पहिल्यांदा वाचून दाखवते आणि त्यानंतर मग आपण ती कशी करायची ते पाहूया. केस गळती, कोंडा, निस्तेज, कोरडे केस, केसांच्या समस्या अनेक, उत्तर मात्र एकच, निहारिका हर्बल केश तेल. यात 14 नैसर्गिक घटक आहेत. केसांचं गळणं कमी करते, मजबूत, चमकदार आणि निरोगी केस राहतात. 100% नैसर्गिक घटकांनी युक्त. केसांमध्ये कोंडा नाहीसा करते. डोकेदुखी, झोपेच्या समस्यांवर गुणकारी आहे. लक्षात ठेवा, सुंदर रेशमी केस हीच तुमची पहिली ओळख. सर्व मेडिकल तसेच आयुर्वेदिक स्टोअरमध्ये उपलब्ध. 50 ml व 100 ml च्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध. अशा प्रकारे ही जाहिरात इथे मी दिलेली आहे. मुलांनो बघा, मी इथं केशतेलाला नाव दिले निहारिका हर्बल केश तेल. बघा हां, हर्बल म्हटलं की लोकांचं पटकन लक्ष जातं. बाकीच्या तेलापेक्षा वेगळं असल्याचं जाणवतं. मग मी जाहिरातीत माझ्या तेलाचं विशेष किंवा गुणधर्म सांगितले आहेत. त्यात किती प्रकारचे घटक घातले ते सांगितलं आहे. तसंच अगदी सर्वसामान्यांना परवडेल अशा छोट्या पॅकमध्ये ही उपलब्ध असल्याचं सांगते. तसेच ते कुठे विकत घेऊ शकता तेही नमूद केलेलं आहे. अशा प्रकारे सर्वार्थाने परिपूर्ण जाहिरातीचं उदाहरण आपण इथं पाहिलेलं आहे. आता अजून एक उदाहरण पाहूया. विषय आहे डेअरीची जाहिरात तयार करा.
आता मी जाहिरातीचं वाचन करते मगासप्रमाणे. कृष्णा डेअरी. विश्वसनीयता हीच आमची ओळख. आमची वैशिष्ट्य शुद्धता व ताजेपणा, उत्कृष्ट दर्जा, किफायतशीर भाव. अनेकविध पदार्थ, दूध, दही, लोणी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, मसाला ताक, खवा. आमची नवीन उत्पादने जरूर वापरून बघा. खरवस, बासुंदी, पेढे. विशेष ऑफर सर्व उत्पादनांवर. 10% सूट. 25 वर्षांची परंपरा. संपर्क पत्ता कृष्णा डेअरी, सुभाषनगर, कोल्हापूर. मोबाईल नंबर, ईमेल. इथे मी डेअरीला नाव दिले. बरं, कोणकोणते पदार्थ असणार आहेत? तर दूध, दही, लोणी, श्रीखंड, तूप, ताक वगैरे वगैरे. दुधापासूनचे सर्व प्रोडक्ट्स किंवा पदार्थ यात आहेत. मग लोकांनी या डेअरीत यावं म्हणून 25 वर्ष जुनी डेअरी असं मी म्हटलंय. त्यानंतर 10% सवलतही देते आहे. शेवटी पत्ता, मोबाईल नंबर, ईमेलही मी इथे दिलेला आहे. आता आपण जाहिरात लेखनातील शेवटची नमुनाकृती पाहणार आहोत. ई. शब्दांवरून जाहिरात लेखन. जाहिरात लेखन नमुनाकृती. इथे मी शब्द घेतले आहेत. प्रवासी बॅग्स, मजबूत, सुंदर रंग, ग्राहक समाधान. आता आपण या विषयावरील जाहिरात लेखन पाहूया. सुरुवातीला मी ही जाहिरात वाचून दाखवते. फॅन्सी प्रवासी बॅग्स. बघा हा, इथे सगळे दिलेले शब्द येत आहेत की नाही. आपल्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी बाजारात उपलब्ध. किफायतशीर किंमत, उत्तम गुणवत्ता, जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी सुद्धा सोयीस्कर, टिकाऊ व मजबूत, सुंदर, आकर्षक रंगामध्ये उपलब्ध. आजच ऑर्डर नोंदवा. ग्राहकांचे समाधान हीच आमची प्राप्ती. आमचा पत्ता फॅन्सी बॅग्स, गोखले रोड, दादर पश्चिम. दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक. यात प्रवासासाठी लागणारी बॅग कशी आरामदायी तसेच सुरक्षित आहे हे मी सांगितले. त्याचे वैशिष्ट्य सांगते की कमी किंमत आहे पण टिकाऊ, मजबूत आणि आकर्षक रंगामध्ये सुद्धा आहे. या सर्व गोष्टींमुळे ग्राहकाला एक प्रकारचं समाधान मिळणार आहे. अखेरीस दुकानाचं नाव, पत्ता, फोन नंबर आदी मी इथे देत आहे. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण जाहिरात लेखनाचे हे 3 प्रकार अभ्यासले. तुम्हाला परीक्षेत या 3 प्रकारातले कोणताही एक प्रकार दिला जातो. त्यावर तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे. तुम्हाला सरावासाठी 3 प्रश्न इथे दिलेले आहेत. पैकी तुमच्या आवडीच्या कोणत्याही 2 जाहिरात लेखन कृती तुम्हाला निबंधाच्या वहीत करावयाच्या आहेत. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर असलेलं स्क्रीनशॉट हे ऑप्शन दाबून दिलेल्या कृतींचे फोटो काढा. हां, हे स्क्रीनशॉट ऑप्शन वरच्या बाजूला असतं, हे लक्षात घ्या. कृती 1. खालील जाहिरात वाचून दिलेल्या कृती करा. ही नॅशनल संगणक प्रशिक्षण केंद्राची ही जाहिरात आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रवेश आहे, 50% सवलत मिळवा, अशा प्रकारची जाहिरात आहे. या जाहिरातीवर 5 गुणांसाठी प्रश्न विचारलेले आहेत. ते पुढील स्लाइडवर ते आपण पाहूया. यात 4 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2 ला 2 गुण आहेत, तर बाकीच्या प्रश्नांना प्रत्येकी 1-1 गुण आहे. एकूण गुणसंख्या 5 अशी आहे. आता आपण कृती क्रमांक 2 बघतो आहे. खाली दिलेल्या विषयावर तुम्हाला आकर्षक जाहिरात बनवायची आहे. विषय आहे आईस्क्रीम पार्लर. या आईस्क्रीम पार्लरची जाहिरात तुम्हाला करायची आहे. कृती क्रमांक 3. शब्दांवरून जाहिरात लेखन. यात अनेक मुद्दे म्हणजेच शब्द दिलेले आहेत. त्यांचा वापर करून तुम्हाला ही जाहिरात लिहायची आहे.
अर्थातच ही सुशांत युनिफॉर्म्स अशी जाहिरात तुम्हाला ह्यांची करायची आहे. त्यात शब्द दिलेत विश्वसनीय, दर्जेदार व टिकाऊ, किफायतशीर दर, खास सवलत, सर्व वयोगटांचे, सर्व शाळांचे. तर ह्या 3 जाहिरातीतून किंवा या शेवटच्या 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला तुमच्या आवडीच्या निवडून निबंधाच्या वहीत सोडवायच्या आहेत. कारण शाळा सुरू झाल्यावर तुमचे निबंध तपासून त्याला गुणदान दिले जाणार आहेत.